नमस्कार. अमृत प्रवाह या चर्चासत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसंदर्भातल्या ऑनलाईन कोर्सबाबत माहिती घेणार आहोत. या आपल्या चर्चासत्रामध्ये माझ्यासोबत उपस्थित आहेत श्री आदेश मुळे. नमस्कार. त्यांचं मी या सत्रामध्ये स्वागत करतोय. धन्यवाद सर. अमृत या संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षांच्या MPSC संदर्भात 5 वेगवेगळ्या परीक्षांसाठी अर्थसहाय्य दिले जाते आणि UPSCच्या विविध परीक्षांसाठी 3 परीक्षांसाठी मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू याच्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. ज्या वेळेला अमृत या संस्थेमार्फत विविध स्पर्धा परीक्षांचा कुठल्या प्रकारचा आपण कोर्स घ्यावा या संदर्भात चर्चा होत होती. मी अनेक ठिकाणी अनेकांना भेटलो, अनेकांशी चर्चा केली. पुण्यामध्ये असताना पुण्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी येतात. MPSC परीक्षांचा असा हब म्हणजे पुणे आहे. अनेक स्पर्धा परीक्षांचे क्लासेस आहेत. अनेक विद्यार्थ्यांना भेटलो. त्यावेळेला एक गोष्ट अशी जाणवली की काही मुलं अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. ती मुलं अभ्यास करत असताना प्रत्येकाला असं वाटत असतं की आपला सिलेक्शन व्हावं, कुठेतरी एक चांगला अधिकारी बनावा. परंतु ह्या स्पर्धा परीक्षांच्या मॅड रेसमध्ये अनेक विद्यार्थी अनेक वर्षांपासून इथं राहतात. त्यांना कळतच नाही की आपण या क्षेत्रामध्ये परिपूर्ण आहोत किंवा नाही, त्यांना गायडन्स प्रॉपर मिळतोय किंवा नाही. अनेक गोष्टींचे काही प्रश्न असतात. बिचारे हे गरीब विद्यार्थी जिल्ह्यातल्या अनेक ग्रामीण भागातून पुण्यामध्ये येऊन थांबलेले असतात. इथं राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च आणि इतर खर्च हा दरमहा खर्च असतो. अमृतचा जो लक्षित गट आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, त्यांचं उत्पन्नाच्या साधनाला मर्यादा आहेत आणि अशा अवस्थेमध्ये दरमहा मुलांसाठी एवढा खर्च करणं पालकांना परवडणारं नाही आहे. ऑफलाईन कोर्समध्ये ॲडमिशन घेण्याकरता भरपूर चार्जेस घेतले जातात. एवढे फी देऊन आणि दर महिन्याचा एवढा खर्च करून विद्यार्थ्यांनी इथं करणं, अभ्यास करणं फार जिकिरीचं आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन यांच्यासाठी आपल्याला ऑनलाईन कोर्सशिवाय पर्याय नाही या निष्कर्षाला अमृत ही संस्था आली. बरीच चर्चा करण्यात आली. ऑनलाईन कोर्स का घ्यावा या संदर्भात अनेक कारणं आहेत. ऑफलाईन कोर्सला बऱ्याच मर्यादा आहेत. त्या मर्यादा ऑनलाईन कोर्समुळे पूर्ण दूर होतात. कुठल्याही जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातल्या ग्रामीण भागातला विद्यार्थीसुद्धा ऑनलाईन कोर्सचा अभ्यास करू शकतो. त्याच्या घरी बसून तो अनेक परीक्षांचा अभ्यास करू शकतो. अशा प्रकारचा सिलेबस अमृतने एक तयार केलेला आहे. त्या सिलेबसमध्ये UPSC, MPSC, बँकिंग, रेल्वे रिक्रुटमेंट, स्टाफ सिलेक्शन कमिशन यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षांसाठी जो अभ्यासक्रम घेतला जातो त्या सर्वांचा एक कॉमन अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमासाठी आपण ऑनलाईन कोर्समध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. हा ऑनलाईनचा कोर्स सोमवार ते शनिवार रोज 2 तास शिकवला जाणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग असेल. सगळ्यांच्या सोयीची वेळ म्हणून संध्याकाळी 7 ते 9 हा कालावधी ठेवलेला आहे. आणि समजा कुठल्या विद्यार्थ्याला हा कोर्स घेता आला नाही, त्यावेळेला अटेंड करता आलं नाही, तर तो विद्यार्थी पुढे 3 दिवसपर्यंत त्याच्या सोयीप्रमाणे तो बघू शकेल. त्यासाठी त्याला पहिले विनंती करावी लागेल की आम्हाला दाखवा म्हणून. हा सिलेबस पूर्ण शिकवण्याचं काम आपण दिल्ली स्थित आयडिया ह्या कंपनीला दिलेला आहे. त्या कंपनीचे संस्थापक संचालक श्री आदेश मुळे जे आहेत, त्यांना गेल्या 8-10 वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्याकडे साधारणतः 14 ते 15 फॅकल्टी मेंबर्स आहेत आणि दिल्लीमध्ये राहून अनेक प्रकारच्या कोर्सेसचा स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी शिकवलेल्या आहेत आणि अमृतसाठी त्यांनी पूर्णपणे सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मे महिन्यापासून हा ऑनलाईनचा कोर्स आपला सुरू होत आहे.